नमस्कार मित्रांनो, तर आपल्या या ज्योती पाटील ब्लॉगच्या तुमचं सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते। तर मित्रांनो, आज चालली आहे मी सोनारपाड्याला हळदीला। विशेष म्हणजे आपण जिथे जातो तिथे ब्लॉग आपण दाखवतो। आणि हां, तर चेतन दादाच्या हळदीला सुद्धा मी चालली होती, पण अचानक पाऊस आला आणि त्या दिवशी एवढं हालत खराब झालेली ना का रस्त्यावरती झाडं पडत होती आणि आम्ही सुद्धा निघालेलो, पण अचानक भवरा आला आणि खूप बेकार परिस्थिती झाली। त्यामुळे आम्ही रिटर्न घरी आलो आणि मग चेतन दादाची हळद तुम्हाला दाखवायला मला भेटली नाही। पण कमेंट्स करून तुम्ही मला विचारताय, म्हणजे माझ्या चॅनलवरती तुमचं पूर्ण लक्ष आहे हे मला समजलेलं आहे का मी कोणते ब्लॉग टाकते, मी कुठे जाते, सगळ्या गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवताय, तर थँक्यू सो मच। आणि चेतन दादा सॉरी, मला नाही जमलं यायला। तर आज आपण चाललो आहे योगेश दादाच्या भावाच्या हळदी आहेत, तर चला आपण जाऊया सोनारपाड्याला डोंबिवलीला। तर चला आता आम्ही पोहोचलो आहे सोनारपाड्याला आणि इकडे ब्लॅक कलर घातला, इकडे आणि मिस्टरांनी पण ब्लॅक कलर घातलेला आहे। आमचा ब्लॅक कलर फेवरेट आहे ना दोघांचा, बघा तोंड असं करा। चला मस्त डेकोरेशन, तुम्हाला डेकोरेशन दाखव थांबा। इथून माझी एंट्रीची व्हिडिओ एक नंबर येईल, नंतर जाताना आठवणी माझी एक व्हिडिओ काढा बा, आता पण छान येईल। तर चला आपण जाऊया, तर चला आतमध्ये जाऊया। आणि जाता जाता सगळे यूट्यूब रील स्टार भेटतीलच, अनु पण भेटेलच आपल्याला। इकडे भाऊ पण जेवायला बसले। गाडीची पार्टी माझ्याकडनं। जेवा काय रे नाव तुझं? काय बोलला मला नाही ऐकलं। अच्छा काय पण असं ब्लॅक कलर घातलाय, मॅचिंग केला। जेवून घे, पोट भरून जेवा का माझ्या वाटेतून जेव। नेहमीप्रमाणे पाऊस आलेला आहे, ऑर्केस्ट्रा बंद, पाऊस आलेला आहे। कुठे गेली रश्मी? कुठे गेली? नेहमीप्रमाणे रश्मी पळाली का? रश्मी पहिले पळाली कारण मेकअप केलाय म्हणून, आम्ही पण केलाय। आमचा मेकअप नाही जाणार, ओरिजिनल आहे आम्ही। बघा पावसामध्ये पण आहोत। तर चला आता सगळे साईडला चालले। मोबाईल बंद कर। नको, नाही माझा पावसात पण राहील मोबाईल। आमचा नाही मेकअप उतरणार, आमचा घरचा आहे। रश्मीचा बाहेरचा मेकअप आहे, उतरणार नाही। पहिले रश्मी पळाली, वॉटरप्रूफ। चल रमत तिकीट भिजून दाखव। चालेल चला, हा कोणता मेकअप उतर, पण भिजल्यानंतर मेकअप उतरल्यावर मी तोंड दाखवायचं। तर इकडे सगळेजण आलेत, आता इथे आहे सोय केलेली, पब्लिक चालली घरी आता पावसाच्यामुळे। तर आता हळदीत पाऊस पडतोय म्हणून आम्ही एवढ्या अंधाराच्या आलो आहोत सोन्याबाईला भेटायला, कारण बाजूलाच होता हळदीच्या आणि खूप दिवस झाले मला पण भेटायचं होतं। ती बघा पळाली बघा। तर चला भेटूया। अनुराधा पण आहे जोडीला, काले कपडे घातलेत आम्ही रातच्या काल्या बायका। तर चला सोन्याबाईचं घर दाखवते तुम्हाला मी। तर हे आहे सोन्याबाईचं घर। तुम्ही रश्मीच्या रील्समध्ये खूप जास्त बघितलेलं असेलच, ब्लॉगमध्ये बघितलं असेल। 50 नाही बाबा, नको बाबा, मी इथेच राहते। आम्ही अनुभव घेतलाय, तुला सवय ती हे झाली ना तिची। थांब जरा, यो सांगत तुम्ही काले कपडे घातलेत आम्ही। गाय नाही सोन्याबाई, तो तिथं आहे। नको, मी नाही जात। दूध सोडतो कशाला तू? तू पकडून देस ना, पकडले मी पकडले तरी बस झालं।
यांना काय प्रॅक्टिससाठी डायरेक्ट पकड डायरेक्ट आणि त्याचं मधला मधला आहे तो सोन्या रश्मीच्या लग्नाला येशील ना? हा हळदीत येशील ना? थांब, रश्मीच्या लग्नात येशील ना? हल्दीमध्ये येशील ना? तो काहीच बोलत नाही, शांत आहे तो, एकदम गरीब आहे. हो गरीब आहे तो, सांगतो बरोबर ना? तर मग कसं वाटतं सोन्या बहिणीला भेटून खूप मस्त वाटला, पण तो नुसता बघत राहिले. हा तो एकटक बघत राहिले या दोघी जणी. हा तो बघ डोळे बघ कसं बोलतोय तो बोलतोय. रश्मी यांना का आणली तू? रश्मीदा इथं काय करायला? तो असं चर्चा करतोय, तो डोळ्यांनी बघतोय तो. बघा हा डोळे पण हलवतोय तो. हो म्हणून बाबा आता रश्मी जरा दूध पाजणार आहे ना, का सोडायला लागतं बाई? सोडू का? आम्ही उठू काय नाही करणार. काय नाही करतो. तर तुम्हाला आज बघ दाखवतो आम्ही रश्मी बॉटलने दूध पाजत असते त्याला नेहमी. हा बुटकी आहे, आखी बॉटल टाकतं का तोंडात? सोन्याचा मुलगा तुम्हाला दाखवते, मोनिया. काय नाव आहे याचं? उज्जैन. यो तो डेंजरच आहे. मला जरा हात लावायचा होता, तो बाबा एक नंबर काम करतोय तो, उड्या मारून. तू पक्का ना झाला त्याची बी मस्ती करेल. तर आता मी कोणाच्या घरी आलोय ग रश्मी? कोणाच्या घरी? जय दादाच्या घरी आलोय. आणि इकडे बघा एवढा मोठा इंडिकेशन. तिसरा नंबरची वहिनी. अच्छा म्हणजे आमचा दुसऱ्या नंबरचा दादा. अच्छा, हे सगळे कुठे बाकीच्या हल्दीत आहेत का? आता दुसरा नंबर दादा ही तिसऱ्या नंबरची वहिनी आणि बाहेर एक तिसरा नंबर. नाही. तर छान वाटलं, तुमच्या बैलाला पण भेटलो आम्ही, जवळून भेटलो, व्हिडिओ पण काढल्या. आणि त्यांनी सांगितलं असं की रश्मी तू लवकर लग्न कर, मी लग्नात हळदीत येणार आहे नाचायला. रश्मीचं लग्न करून टाकू आपण. दादा सांग ना, दादा तुला बरं वाटतं का? पण असा पाऊस आल्यावरती लिंक तुटते ना तुमची? लिंक तुटते का? सैंदा कुठे मला बघू दे पहिले. लिंक तुटते. तिसरा दिवस आहे ना? माहित आहे झाला का? तरी अर्धा झाला ना रे. हा माझा सनी दादा विचारते लिंक तुटली की नाही. तू जेवून घेतलं? इकडे या. आता बघितलंय. मला शोधते का? तुम्हाला शोधते. आम्ही अख्खा गाव फिरून आलो. हे चला आपण फोटो काढून घेऊ. चल, नवरदेव कुठे आहे? योगिता पहिले मला सांग, हा नवरदेव तुझा कोण आहे ते नीट क्लिअर? भाऊ, काकाचा मुलगा आहे. मला वाटलं सक्का भाऊ आहे काय? सक्का आहे. आता बरं त्याचं लगीन झालंय ना? अजून एक लग्न आहे. तर हा बघा अंकित सकाळीच. तर यश दोघांना आवाज दिला मी, दोघांचा मान सन्मान केलेला आहे. तर अशाच प्रकारे इथे आपण ब्लॉग संपूया.
मग काय बोलायचंय तुला? सध्या आपलं जे चालू आहे पेहलगावला झालं त्यानंतर आता जे आपलं आतंकवादींचं त्याच्याबद्दल 2 शब्द बोला, मग तशीच मी निघते. सुरतला माहिती आहे. सुरत इकडे तुम्हाला कसं वाटतं जे चालू आहे ते सध्या? बदला घेतलाच पाहिजे. बदला घेतलाच 100%. कारण की मला बोलता येत नाही. बदला त्यांना नाही घेता आला तर मी जातो बदला घ्यायला. बरोबर आहे, बरोबर आहे. पण यश, जातो एकूण ते. अक्षय तुझं काय म्हणणं आहे जे सध्या चालू आहे त्याबद्दल? काय बोलू, काय भारताच्या डायरेक्ट पाकिस्तानचा मॅप मधून डायरेक्ट नक्षा गायब आहे त्यांचा डायरेक्ट. गायबच करून टाका डायरेक्ट, फक्त हिंदुस्थानच ठेवायचा. डायरेक्ट इकडे ये तू, तुला कटलं मी सोडणार आहे का? हा, तुझं काय म्हणणं आहे? 2 शब्द बोल. काय बोलायचं? तुझं म्हणणं काय? जर तुझ्या हातात बंदूक दिलं काय करशील? बंदूक दिल्यावर ते हवेत गोली मारायची डायरेक्ट. हवेत मारायचे का? अरे हवेत नाही. हा आपण गोळी मारायची. हा, तेच विषय आहे. काय करशील बंदूक दिल्यावर? कुठं काढले आपल्याला? जेवलो.